व्हिडिओची सुरुवात मी गावाला गेल्यानंतरच केली आणि तुम्हाला व्हिडिओवरनं समजलंच असेल की घरात कोणाचं तरी लग्न आहे. तर हो, घरामध्ये लग्न होतं घरी आमच्या गावी. तर मी गेली होती. तर लग्न कोणाचं होतं, तर माझ्या बहिणीचं होतं लग्न. तर म्हटलं चला आता बांगड्या भरून घ्यावे. सगळ्यांच्या 2-3 दिवस झालं बांगड्याच भरायच्या चालू होत्या. आता आज 3रा दिवस होता. तर आज चुडा भरायचा होता नवरीला. म्हटलं मी पण त्याच दिवशी भरण, बाकीचे पण जे राहिले त्याच दिवशी भरणार होते. तर त्यात मी काय केलं, तर ज्या सोनेरी कलरच्या बांगड्या होत्या घालायच्या, त्यात पण मोठ्या घेऊन आलते. माझा हात खूप छोटा आहे आणि बांगड्या खूप मोठ्या मोठ्या घातल्या. मग त्या ओरडत होत्या मला, त्या ज्या बांगड्या भरत होत्या त्या. पण ठीक आहे म्हटलं, पण बांगड्या असल्या सुंदर दिसत होत्या. खूप दिवसातनं घातल्या होत्या इतक्या साऱ्या बांगड्या. आणि त्यानंतर नवरीला चुडा भरायचा होता. तर म्हटलं असंच नको माझ्यासारखं भरायला, आपण थोडेसे व्हिडिओ काढू, थोडे फोटोज काढू तिचे आणि त्यानंतर मग तिचं नाही का आपण मग चुडा भरू. तर मी काय केलं, घाईघाईमध्ये मामींनी ताट पकडलं आणि त्यानंतर मी ताट सजवत होते. खूप छान असं ताट सजवलं मी. खाली पाकळ्या टाकल्या मामींनी थोड्या वेळ त्यांना सांगितल्यानंतर. आणि मी बांगड्या घेऊन आले त्यांच्याकडनं आणि गोल अशा बांगड्या ठेवल्या. त्यानंतर शेजारी मी नाही का म्हटलं तिला ओवळण्यासाठी ताट, का चुडा भरायचा म्हटल्यानंतर तिला 5 बायका ओवळणारच आहेत. तर मग त्या तयारी करून ठेवली. थोड्या वेळाने घालायच्या होत्या. तोपर्यंत म्हटलं माझ्या कार्टूनला छान अशा बांगड्या भरून घ्याव्यात. तर माझं कार्टून खूप नटून थटून बसलं बघा, तोंड कसं करते. तर तिला पण मम्माच्या बांगड्या बघून घालाव्याशा वाटल्या. तर म्हणली मला पण बांगड्या घालायच्या. तर मग श्रीला मीच माझ्या हाताने बांगड्या घातल्या. का तर तिची साईज नाही का ती दुसऱ्यांना घालून देते नाही देते, दिल्या असते त्यांना पण, का तर बांगड्या तिलाही खूप साऱ्या आवडतात. तर मी बांगड्या घालायला घेतल्या तिला. पण तिनं बलून खेळायच्या नादात होती, का तर तिला बलून दिले होते. मला वाटलं नव्हतं श्री तिथं थांबेन राहीन, पण खूप छान राहिली आणि खूप दिवसांनी तिच्या बाबांना सोडून राहत होती. बघा हे इतकी खेळत होती की झोपत पण नव्हती. आणि तिच्या क्यूटशा छोट्या छोट्या हाताला हिरव्या बांगड्या इतक्या सुंदर दिसत होत्या. खरं असं वाटायचं की ती नजर काढावी ह्या हाताची श्रीची माझ्या, म्हणजे असं वाटत होतं. तर तिची पहिल्यांदा नजर काढली आणि ती पण खूप खुश होती की एवढ्या साऱ्या बांगड्या मी तिला घातल्या होत्या. फर्स्ट टाईम घातल्या तिला इतक्या साऱ्या. ह्याच्या आधी मी बांगड्या तिला घातल्यात, पण थोड्याच घातल्या होत्या, एवढ्या सगळ्या नव्हत्या घातल्या कधी. तर मी भरल्या आणि श्रीच्या पण बांगड्या भरून राहिल्या. आता चुडा भरायचा होता. तर चुड्याची सगळी तयारी झाली आणि सगळ्याजणी ओवाळायला पण आल्या होत्या, का तर आज नवरीला वाटं लावायचं होतं. सगळे त्याच्याच गडबडीमध्ये होते. त्यांना थँक्यू म्हणायचं परत. ओके, आता हळूच आवाजात, मोठ्या आवाजात बोल ना. थँक्यू आजी म्हणा, बोल ना. मम्माला पण भरल्यात त्यांनी बांगड्या. इथे काढायची वाटते थोडी. कधी एक राहिली कांदी. वाव, छान दिसते. एक डझन घातला. काय तर नको, तेवढंच किती झालं. भारी वाटते. आजी दाखवू, मामा दाखवू. इकडे जवळ येऊन काढ. इकडे इकडे पडचिले. आजीला दाखवून ये, माऊला दाखवून ये. कोणाला दाखवते काय नवरी नटली बाय. काय ग बाय, मला दाखव की. कसं छान दिसतंय. काय आता खाल्ली सगळ्यांना दाखवणार. आता बांगड्या भेटल्या, आता नाही काय खेळणार. आजीला कुणाला दाखवते. हो इकडे बघ, इकडे बघ, मामाकडे बघ. आईला खुश झाली बरं का. बघू दे बांगड्या तुझ्या. हो हा आले. उभा मस्त. दाखव मामाला दाखव बांगडे. इकडं हे इकडं. तुम्ही बघून घे बांगडे.
हे श्री श्री इकडं थँक्यू मन मला. काल आम्ही मेहंदीवालीकडे गेलो होतो. तिथं हाताला पायाला मेहंदी काढली, पण साईडला जे कलर करायचं होतं ना ते केलं नव्हतं. का तर आम्ही तिथनं थोडंसं लांब होतं घर, तर चालत जाण्यामुळं म्हटलं नको नाही का, आम्ही घरी गेल्यानंतर कलर करतो. तर मग तिथं मी कलर केला पायाला, तोपर्यंत सुकून जाईन म्हटलं. त्यानंतर चुडा भरायचा होता, तर चौक आकायचा होता. म्हणजे नाही का चौक आकत होते. तर चुडा भरायच्या आधी आमच्या इथं ह्याच्यावर बसतात आधी, मग चुडा भरतात 5 बायांनी. तिला हळदी कुंकू लावल्यानंतर तर ते स्टार्टिंग केली. हात जरा हळदी कुंकू वगैरे लावलं आणि तिचं छान असं औक्षण केलं. का आता चुडा भरायचा होता. आमच्या इथं 5 बाया हळदी कुंकू लावतातच चुडा भरायच्या आधी चुड्याला तिला. तर ते लावलं. त्यानंतर मावशीने बांगड्या भरल्या आणि शिदुरी आली. आता नवरीला घ्यायला गाडी आली होती. तर ती शिदुरी खूप शेजारच्या सगळ्या बायकांना बोलवलं, हळदी कुंकू लावलं सर्वांना आणि मी पण हळदी कुंकू लावलं. त्यानंतर मग शिदुरी सोडायला चालू होतं. शिदुरीमध्ये ना सांजुरा होता. म्हणजे तुम्हाला पुरीसारखा दिसत असेल, तुम्ही म्हणत असाल पुरी आहे. पुरी नाही, ही सांजुरा आहे. बरेच जणांना माहिती असेल सांजुरा कसा असतो. खूप छान लागतो. खूप दिवसांनी मी तर बघितला. त्यानंतर हिचं आवरायचं झालं होतं, पण गजरा लावला होता. गजरा लावला आणि शेदुरी वाटायला चालू होती. परत नवरीसोबत अजून शेदुरी पाठवायची होती. तर सगळे त्याच गडबडीत होते. सगळे फोटो बिटो काढत होते. घरनं निघालो. हा क्षण खूप इमोशनल होता. सगळे खूप रडत होते आणि मला पण खूप सारं वाईट वाटत होतं. का तर हा क्षण तसा असतोच. तर आम्ही इथनं डायरेक्ट हॉलवरती जाणार होतो आणि श्री गाडीमध्ये छान झोपली होती. मी पण चालली होती तिच्यासोबतच. हॉलवरती फायनली आम्ही पोहोचलोत आणि इथं आल्यानंतर सगळ्यांची तयारी चालू होती हळदीची. का तर रात्री हळद असते आमच्या इथं. तर ब्राह्मण काका वगैरे सगळे आलते, पण थोडंसं आम्हाला लेट झाला होता. काय झालं तर पत्रिका वगैरे आणली होती, पण आमच्यासोबत जेंट्स कोणीच आलं नव्हतं, त्यामुळं थोडासा लेट झाला. आणि हे कार्टून 2 दिवसांनी बाबाला भेटत होतं. बाबा कसलं उतू जात होतं ह्यांचं प्रेम. बसा खाली माने घालून बसा तुम्ही. अवघडून जातात. पुढे पाय ठेवा असं अवघडते. ओके. टोपी काढा. टोपी काढा लावून घ्या नंतर मांडी घाला.
समोर बघायची. पलीकडे ताई मी पुढे बसायचं. सगळ्यांना सांगतो पलीकडे बसणार आहे का मी पुढे सगळं बसा. सर पुढे सगळ्यांना सांगा. हाताला हात लावा. कटर द्या समोर इथं. श्री इकडे बघ. श्री हळद वगैरे सगळं आवरेपर्यंत जेवण वगैरे 12:30 झालते, पण दाजीने हिच्याकडनं मेहंदी काढून घेतली. गुड मॉर्निंग. आम्ही रात्री हॉलवरती थांबलो होतो, तर सकाळची छान अशी सुरुवात तिथनं झाली आणि माझं पूर्ण सगळं आवरलं. त्यानंतर सगळे यायला खूप टाईम होता. मी सकाळी उठले आणि मलाच नाही का जळाचं कुंकू होतं, त्यामुळं काय खायचं नव्हतं, काय नव्हतं. मग तोपर्यंत मी सगळे भांडे काढले आणि लावायला चालू होतं, पण बाकीचे भांडे महागच होते, त्यामुळं मी काय लावू शकत नव्हते. जेवढे होते तेवढे तिथं ते लावले. त्यानंतर ही आमच्या इथं अशी प्रथा आहे, लग्नाच्या आधी जळ काढतात, तेल चढवायच्या आधी. मग असं जळाची तयारी चालू होती आणि मी ना फर्स्ट टाईम जळायला बसले होते. मला काहीच माहीत नव्हतं कसं असतं काय. मग आजी मावशी तिथं होती, त्यांनी सांगितलं जसं जसं कर तसं तसं केलं मी. नाही का मला काहीच माहीत नव्हतं, का तर माझं फर्स्ट टाईम आहे. आणि गावाकडची प्रथा ही खूप म्हणलं तुम्हाला सगळ्यांशी शेअर करावी. गावाकडं कसं असतं काय असतं. जळ प्रत्येकाच्या इकडं म्हणजे बऱ्यापैकी असतो, कोणाच्यात नसतो. तर परत पानाचा इडा लिंबू वगैरे दिलं तर ते असं बांधायचं असतं. तर ते बांधलं पदरामध्ये. केसाची गाठ मारायची असते, मग ती पण मारली, मला माहीत नव्हतं. त्यानंतर एक इडा खायचा असतो, पान खायचं असतं. तर आजीने पान दिलं. आजीला वाटलं फोटो काढते, तर आजी थांबली होती माझ्यापाशी. म्हणजे इकडे बघ. चालू आहे मेकअप म्हणून काढलाय हो. एक व्हिडिओ
थोडा वेळ घामात निघता लगेच हात धरा तसंच हो इकडे बघा काय हे ओवी त्यांचं चालूच असतं सारखं पिंटूचं बरं की तुमचं आता मी 2-4 दिवस झाले इकडे आले यांनी बोललं होतं मला अगोदर 4 दिवस बोलवत होत्या मला पण येणं काही झालं नाही म्हणून मी नाही आले आज येत रे चला उठून बरं पाणी प्या थोडं पाणी प्या बाकीचं सरा बाजूला चला उठून बरं 5 वर्षानंतर मी तिकडल्या कुठल्या तरी मोठ्या फंक्शनला गेले होते आणि सर्वांना भेटून खूप छान वाटलं. ह्याच्या आधी एक वड भेटत होतं पण खूप असा मोठा फंक्शन नव्हता, एकत्र खूप येणं होत नव्हतं सगळ्यांचं. पण ह्या फंक्शनमध्ये सर्वांचं आमचं एकत्र येणं झालं आणि सगळ्यांना भेटले. खूप छान वाटलं, त्यांना पण खूप छान वाटलं. थोडं इमोशनल पण झालो. पण असं ठरवलं पाहिजे प्रत्येकाने 1-2 वर्षातून सर्वांनी एकत्र येऊन असं सर्वांनी भेटलं पाहिजे. आता तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की मी एवढ्या वर्ष झालं बरेच जणांना भेटले नव्हते. तर खूप इमोशनल झाले जाताना. मी ते शूट करणं झालं नाही त्यानंतर. का तर जाताना मला पण खूप वाईट वाटत होतं की मी 2-3 दिवस झालं इथं आले राहिले, खूप मस्ती मजा केली. आणि जाताना थोडंसं कंठ दाटून येतो म्हणजे मुलींचा येतोच माहेराहून जाताना. आणि त्यात नवरीला पण वाटं लावायचं होतं. ते शूट करणं काही शक्य झालं नाही खूप सारं. तर जेवढं झालं तेवढं शक्य केलं. तर चला मग बाय बाय.